काढल्या आहेत। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बजाज पुणे ग्रँड टूर या सायकल स्पर्धेला आजपासून पुण्यात सुरुवात झाली। पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, क्रीडा आयुक्त शीतल उगले तेली यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। ही स्पर्धा जिल्ह्यात रंगणार आहे। जगभरातल्या 35 देशातले 28 संघांचे 164 आघाडीचे सायकलपटू यात सहभागी झाले आहेत। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून 437 किलोमीटरचा खडतर प्रवास करत ते विजयाचं ध्येय गाठण्याची शर्थ करतील। पुणे जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारनं सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। सिर्फ पूना नहीं बल्कि भारतवर्ष एक इतिहास रचने जा रहा है। आज से पहले भारत में कभी भी यूसीआई स्टेज 2.2 रेस नहीं हुई थी। तो आज जैसे मैंने बोला, ये एक ऐतिहासिक पल है, सिर्फ पूना वासियों के लिए नहीं, उन खिलाड़ियों के लिए जो इसमें भारतीय टीम का नेतृत्व कर रहे हैं, साइकिलिंग फेडरेशन ऑफ इंडिया के लिए और हर उस इंसान के लिए जो साइकिलिंग से किसी न किसी तरीके से किसी न किसी प्रति जुड़ा हुआ है। स्पर्धेचा पहिला टप्पा आज दुपारी पुण्यातील गुडलक चौकातून सुरू झाला। 437 किलोमीटरच्या या सायकल शर्यतीसाठी अद्ययावत रस्ते, सुरक्षा यंत्रणा आणि सर्व आवश्यक सुविधा सुसज्ज आहेत। या शर्यतीचा मार्ग दख्खनचं पठार आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून जातो। पुण्याच्या 9 तालुक्यांमधून आणि 150 गावातून सायकलपटू मार्गक्रमण करणार आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याचा सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळं आणि ग्रामीण पर्यटनाचं दर्शन घडवलं जाणार आहे। पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, शहराच्या मध्यभागातले रस्ते आणि त्यांना जोडणारे संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचे रस्ते बंद राहणार आहेत। त्यामुळे आज या मार्गावरच्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। स्पर्धा मार्गावरच्या खासगी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी शक्यतो मेट्रो सेवेचा वापर करावा असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे। आह्वान करना चाहता हूं कि सिक्योरिटी एस्पेक्ट ये बहुत इंपॉर्टेंट एस्पेक्ट है। आपको पता है कि पुणे में कुछ हादसे ऐसे हुए थे जहां पर नागरिकों के अवेयरनेस के कारण हम वहां पर कोई टेररिस्ट एक्टिविटी जो है डिफाई कर पाए, उसको कोई इंसिडेंट होने नहीं दिया हमने। तो हम ये चाहते हैं कि आप भी मतलब नागरिक भी जो है काफी अलर्ट रहे और इस इवेंट को ज्यादा से ज्यादा सक्सेसफुल बनाएं। सासवड बारामती मार्गावर पुण्यातील प्रसिद्ध क्रीडा संघटक सायकलप्रेमी अनिरुद्ध देशपांडे यांनी स्पर्धकांच्या स्वागतासाठी 6 मीटर उंच आणि 12 मीटर रुंद सायकलची भव्य प्रतिकृती उभारली आहे। बोपदेव घाटातली सायकलची ही भव्य प्रतिकृती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे।